जे आता जे व्यापारी तुमच्याकडे माल घेऊन त्यांची काय प्रतिक्रिया येते? त्यांची प्रतिक्रिया म्हणजे त्यांचे ग्राहक म्हणते ते की चवीला आंबा जास्त गोड आहे, चांगला गोड आहे हा म्हणजे आधी गेला त्याच्या हा. आधीच्या आंब्यात एवढी हे नव्हती, चव केवढी कमी होती. कमी होती. हा. त्याच्यात गुढी वाढली, गोडी वाढली टिकवायची त्यामुळे मागणी आहे भरपूर. मागणी आहे भरपूर. म्हणजे तुम्ही जर क्वालिटी उत्पादन पिकवलं तर हो, आपलं स्थानिक बी ग्राहक आहे ना आपला, ते सुद्धा येते मग येतो या. तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा. नाव विजय विश्वनाथ सावंत, गाव देवड, तालुका मान, जिल्हा सातारा. आता ही तुमची आंब्याची वेळ आहे बरोबर. किती झाड आहेत टोटल? 200 झाड. 200 झाड आहेत. आणि कुठली व्हरायटी? केशर आंबा. केशर, सगळा केशर आंबा. हो. बरं. तर आता ह्याला कसं खताचं व्यवस्थापन केलं आणि किती वर्षात झाड आहे? झाड 15 वर्षाचं आहे. आता किती किलो बेसोडून कधी टाकलं काय? 15 किलो टाकलाय. 15 किलो कृषी भरले. कृषी अमृत, SSM, RNP सगळं म्हणजे 15 किलो भरलं किती झाड? हो. बर. आणि असं किती बेसोडून भरले? 3. बर. तर मला सांगा की 3 बेसोडून भरलं, काय बदल जाणवतो यंदा तुम्हाला? बदल म्हणजे साईज होती फळाची, आधी साईज एवढी होत नव्हती, वाढत नव्हती वजन. साईज वाढत नव्हती. एक्सपोर्ट माल निघतो क्वालिटी आधी. आणि साईज कमी असल्यामुळे लोकल भावातच विकायला लागायचं, लोकलच्या पहिला विकायला लागत होता. हा. आता तोडा 3 तोडा झाले ते एक्सपोर्टचं. 3 तोडे एक्सपोर्टचे झाले. 170 न पहिला दिलाय. पहिला तोडा. आणि ह्याची माहिती तुम्हाला कशी मिळाली? नाही माहिती, आधी युट्यूब वरनच मिळाली. नंतर परत मग इथं आमच्या इथे डीलर तिथून घेतली खातर. ह्याच्या आधी ज्या वेळेस आता एसीडी वैदिक नव्हतं, ह्याच्या आधीची काय परिस्थिती बाबा? आधी बघा घालायचो, रासायनिक घालाय डोस. बरं. त्यावेळी हे होत नव्हते एवढं, म्हणजे थोड्या दिवसात रिझल्ट संपून जायचं, जास्त दिवस टिकून राहत नव्हते एवढं. म्हणजे हा, खत घातल्यावर 1 महिनाभर त्याचा रिझल्ट यायचा. परत काय फळ परत डोस द्यायला लागायचा. परत ती आणि वॉटर सोल्युबल खत द्यायला लागायची. खत परवडत नाही, खत महाग झाली ती, त्यामुळे ते शेतकऱ्याला परवडत नाही आणि त्याचा रिझल्ट पण नाही तेवढा म्हणावा तितका. आणि आता ही वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवतो? त्याच्यात कमी खर्चात जास्त उत्पादन, वजन आणि फळाची साईज आणि टिकवण क्षमता जास्त दिवस टिकतोय माल जास्त दिवस टिकतो. हा. केमिकलचा माल एक 10 दिवसात बाबा खराब होत होता, ते मला 20 दिवस चांगला टिकून राहतात. आणि याला असं फवारण्याला याला काय फरक जाणवतो? नाही, फवारणी घेतलीच नाही. म्हणजे ह्याला एकही फवारणी नाही? फवारणी नाही, माझा प्लॉट आहे पूर्ण. नुसता फक्त हा. लिक्विडिटी किती घेतात? लिक्विड सोडले ना, 10 लिटर रूट चार्जर. तुम्ही शिलाजीत पण हा, शिलाजीत ट्रीटमेंट बी केली. एक ट्रीटमेंट काय बदल जाणवला शिलाजीत केलं? ठीक आहे. पानात काळू घ्या एकदम, फळ एवढं फळ असून सुद्धा पानाची रुंदी सगळं. हार्वेस्टिंगला आलाय प्लॉट तरी पण पानाची म्हणजे कॅनोपी सगळं म्हणजे हे एका आंब्याला किती टन गावत? झाड सरासरी 80-100 किलो माल निघतो. 100 किलो माल निघतो. बर. आणि समजा जर आज एसीडी वैदिक तुमच्याकडे नसतं तर काय परिस्थिती झाली? काय साईजला बारीक माल म्हणजे एक्सपोर्ट झाला, त्यामुळे तर दर पण कमी आणि वजन बी कमी. सगळ्या गोष्टी तुम्हाला लॉस झाला. सरासरी किती खर्च झाला असेल आपल्या खताचा? तर 1000 पर्यंत खरंच सरासरी आलाय खर्च. 70,000. आणि उत्पादन जर 100 रुपये काढले तरी 5 लाखाचं उत्पन्न होईल. 1 लाख रुपयाचं उत्पादन. बरोबर. तर आता यातला काय प्लॉट माल गेलाय? हो, माल 50% झालाय. हार्वेस्टिंग झालं, अजून 50% माल आहे. असं बघून वाटत नाही की माल गेलाय. फांद्या वाकले ते वजनानं. मला सांगा, पण फांदी कुठली मोडलेली अशी काही जाणार नाही? म्हणजे ह्यात ताकद वाढली, चिवटपणा वाढलाय ना, ह्यात वाढला. पोकळ नाही त्याचा, भरीव आहे. काय सांगताल तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना? काय त्यांना एवढं सांगणार की शेतकऱ्याने आपलं SCT वैदिकचं सगळं प्रॉडक्ट आपलं हे करावं, डोस पूर्ण वापरावं. त्यामुळे कमी खर्चात उत्पादन जास्त मिळेल. आणि रासायनिकच्या जमिनीचा ती पोत आहे
खराब होण्यापासून वाचव. तुम्हाला काय बदल सेंद्रिय जाणवला? कर्ब बदल म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढला. बर. त्यामुळं आता हे गवत सुद्धा हे केलं नाही, तणनाशक मारत नाही. काय नाही. हा त्यामुळे गवत दिसते तुम्हाला. गवताला किती टक्के फरक जाणवला? गवताच कसं ते झाड रासायनिक पेक्षा आणि आता किती टक्के फरक जाणवला? गवताचं म्हणजे हेच होत नाही, झाड त्याला बळी पडतच नाही. गवताला गवताला बळी. बरं. बळी पडत नाही, ह्याची ताकद असल्यामुळं. हम्म. रासायनिकला जास्त खर्च आहे का यासाठी वैदिक आहे? रासायनिकला जास्त खर्च आहे ना. पाण्याची किती टक्के बचत होती? पाणी तरी 40% बचत होती. म्हणजे काय टेम्परेचर एवढं हाय असून सुद्धा. हम्म. बरोबर, पाण्याची बचत पण होती अमृत हो. बर्निंगचा त्रास कमी झालं. आता तुम्ही सांगत होता हा हे क्षेत्र कसं आहे? हे क्षेत्र चुनखडीच आहे. पूर्ण म्हणजे चुनखड. हा चुन्याचं खड आहेत, दगड आहेत. बर. या चुन्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं झाडाला आपण देईल ते खात अपटेक होत नाही. आपटेक होत नाही. बर. हा त्याला मिळत नाही चुन्याच्या ह्याच्यामुळं. हा. पण हे एसटीत वापरले का नाही आपण हा. पूर्ण बेसल डोसे, त्यामुळे ते खाताला अपटेक होण्यामुळं झाडाची वाढ ही चांगली होती. बरोबर, म्हणजे सॉइल गॅदरिंग जाते त्याला. हा त्यामुळे जाते. पण ते ह्याचं खड्याचं खत घालण्यामुळे खड्याचं बेस बारीक फुटतोय खडा आणि ते- फुटतोय खडा. हा म्हणजे ह्याचं माती सुद्धा होते. बाहेर माती व्हायला माती व्हायला लागली.